नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज लांब मंगळसूत्र बनवणार आहे, छान डिझाईनमध्ये, काळे बारीक मण्यांमध्ये. तर बघा, इथे मी साहित्य घेतलेलं आहे. मोठे गोल्डन मणी, छोटे बारीक मणी, स्क्रू, मीडियम साईजचे गोल्डन मणी, बारीक साईजचे बघा गोल्डन मणी घेतलेले आहेत, मीडियम साईजचे काळे मणी, मंगळसूत्राच्या वाट्या घेतलेल्या आहेत ती, आणि स्क्रू. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. बघा, आता इथे मी 2 पदर घेतलेले आहे ते. तर हे तुम्हाला जेवढे लांब पाहिजे ना तेवढं तुम्ही धागा घ्यायचा आहे, म्हणजे 36 इंच 38 अशा पद्धतीने. आणि इथे टेपपट्टी लावलेली आहे. टेपपट्टी ही नेहमी लावून घ्यायची, म्हणजे आपल्याला मंगळसूत्र बनवताना काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि धागा पण गुंता होत नाही धाग्याचा. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. बघा, दोन्ही हे जे पदर आहेत ते पकडून स्क्रू टाकायचा आहे. त्यानंतर बघा, इथे काळे मणी मी टाकलेले आहेत. आता हे मोजून टाकलेले आहेत, कारण सारख्याच पेट्या आपल्याला बनवायचं आहे दोन्ही साईडच्या. तर हे 30 मणी टाकलेले आहेत मी. एका साईडला 30 आणि दुसऱ्या साईडला 30 अशा पद्धतीने 30 मणी टाकायचे. नंतर दोन्ही सुया एकत्र पकडून त्या दोन्ही सुयांमधून आपल्याला हा मीडियम साईजचा मणी टाकायचा आहे. त्यानंतर काळा मोठा मणी बघा घेतलेला आहे मी. त्यानंतर छोटा गोल्डन, मोठा गोल्डन, साईडनी परत छोटा गोल्डन, हे बघा असे. त्यानंतर काळा मणी मोठा आणि मीडियम साईजचा गोल्डन मणी, अशा पद्धतीने. आता परत आपल्याला दोन्ही पदर जे आहेत ते अलग करायचे आहेत आणि काळे बारीक मणी 15 मणी टाकायचे आहेत. बघा, शेम ह्या साईडच्या पदरामध्ये सुद्धा आपल्याला 15 मणी टाकायचे आहेत. काळ्या मण्यानंतर परत आपल्याला गोल्डन मीडियम, काळा, छोटा गोल्डन, मोठा गोल्डन, परत हा छोटा गोल्डन, काळा मणी आणि मीडियम, हे बघा अशा पद्धतीने मणी येणार आहे ती. त्यानंतर परत काळे 30 मणी, बारीक मणी आहेत हे खूप, त्याच्यामुळे आपल्याला हवे तशी ववायचे आहेत. कमी पाहिजे असतील तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता आणि अजून लांब पाहिजे असतील तर वाढवू शकता. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे ते. मला जसं वाटलं तसं मी तेवढे टाकलेले आहेत. बघा, परत एक गोल्डन, काळा, छोटा गोल्डन, मोठा गोल्डन, छोटा गोल्डन, काळा मणी आणि परत मीडियम साईजचा मणी. आता इथे परत 30 मणी वाहून घ्यायचे आहेत दोन्ही पदरांमध्ये. तर असे मी हे जे आहेत ना 4 बॉक्स बनवलेले आहेत हे गोल्डन मण्याचे. बघा, 1 2 3 आणि 4, 4चे 4 दिसतात. तुम्हाला अजून लांब हवे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पुढे वाढवायचं आहे. आता इथे 4 बॉक्स नंतर परत आपल्याला काळे मणी वावायचे आहे ते, आणि मगच मंगळसूत्र वावायचं आहे. त्याने आपलं मंगळसूत्र खूप छान दिसतं, म्हणजे एकदम गजबजलेली अशी डिझाईन दिसत नाही, एकदम सुटसुटीत आणि छान दिसते. तर आता इथे बघा, काळ्या मण्यानंतर आता इथे मंगळसूत्र वावायचं आहे. तर मोठे मणी टाकायचे आहेत मंगळसूत्राच्या बाजूला, इथे वाट्या टाकायच्या आहेत आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या टाकायच्या आहेत डिझाईनमध्ये. बघा, माझ्याकडे ह्या खूप साऱ्या वाट्या, त्याच्यामुळे मी ह्याच यूज करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचे आहेत. बघा, इथे परत साईडनी मोठा मणी टाकायचा आहे. त्यानंतर इथे मी सिल्वर मणी घेतलेला आहे, हा बघा चमकतो. त्यानंतर मोठा मणी, मंगळसूत्राची दुसरी वाटी आणि साईडनी मोठा मणी, अशा पद्धतीने एकदम सुटसुटीत बघा इथे वाटतं. आणि काळे मणी आपल्याला ह्या साईडला टाकायचे आहेत. बघा, जेव्हा इथे आपण वाट्या वळतो ना, खूप अशी गचडी करायची नाही. हे जे मंगळसूत्र आहे ना ते एकदम सुटसुटीत आणि छान, ते छोटं असलं किंवा मोठं असलं तरीसुद्धा चालेल, पण बाकीचं इथे एकदम व्यवस्थित वाटलं पाहिजे अशा पद्धतीने, तेव्हा ते मंगळसूत्र आपलं छान दिसतं. आता याच्यानंतर आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत. बघा, 30 काळे मणी. त्याच्यानंतर शेम गोल्डन मणी, काळा, छोटा गोल्डन, मोठा गोल्डन आणि छोटा गोल्डन, बघा काळा मणी आणि मीडियम साईजचा गोल्डन. परत आपल्याला हे 30 मणी टाकायचे आहेत. बघा,
दोन्ही साईडला सेम 30-30 मणी टाकायचे आहे. दोन्ही साईडच्या पदरांमध्ये मोजून घ्यायचे, म्हणजे तुमचं जे हे आपण पेट्या बनवतो ना ह्या, त्या मागे पुढे होत नाही मणी आणि एकदम प्लेन आणि सारखे वाटतात. बघा, गोल्डन मणी टाकायचे आहेत. गोल्डन मणीनंतर काळे मणी टाकायचे आहेत आपल्याला 30-30. सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या साईडला 4 बॉक्स बनवायचे आहेत. आणि मणी ओवताना कमी जास्त करायचे नाही, ते मागे पुढे होतं आणि मग त्याची जी फिनिशिंग असते ना ती बिघडून जाते. आता काळ्या मण्यानंतर हे लास्टला हे चौथा आपला जो बॉक्स आहे तो बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर परत काळे मणी वाहून मग स्क्रू टाकायचा आहे. तर बघा, स्क्रू टाकायचा आहे. जो दुसरा पार्ट आपला बाकी होता तो टाकलेला आहे. आणि इथे बघा, धागा थोडासा मी लांबच घेते वावताना. आता ह्या सुया आहेत ना, ते काढून घ्यायचे. बघा, साध्या दोऱ्यात वावलेले आहे, त्याच्यामुळे थोडंसं खेचलं की ते वळून येतात. सेम त्याच पद्धतीने बघा असं वळून घ्यायचं. एक गाठ मारायची सिंपल, म्हणजे मग ते निघून येतात. आणि जी टेपपट्टी लावतो ना आपण ती काढून घ्यायची आहे. बघा, तिथं थोडा धागा जातो पुढे चिपकावायला आणि परत हे मणी असे पुढे करून घ्यायचे, म्हणजे जो अंतर असतो ना तो गॅप भरून येतो. आणि आता इथे बघा थोडासा लांब धागा आहे, तर थोडंसं मी कापून घेते, म्हणजे ते गाठ मारायला व्यवस्थित पडेल. आणि आता इथे बघा व्यवस्थित, आता इथे अंगठ्याने हे स्क्रूच्या इथे अंगठा लावून धरायचा आपला आणि 3 ते 4 गाठी मारायच्या आहेत, कारण 4 पदर असल्यामुळे गाठ मोठी इथे बसणार आहे. तर 2 किंवा 3 अशा पद्धतीने तुम्हाला जसं योग्य वाटतील तशा मारायचे आहे. ती स्क्रू बाहेर आला नाही पाहिजे अशा पद्धतीने. बघा, आता ही माझी तिसरी आहे गाठ. आणि हे स्क्रू चेक पण करायचं आहे. बघा, एवढी जागा मिळते आपल्याला मणी हलायला इकडे तिकडे, तर तेवढं चांगलं असतं. आणि एकदम खूप सारं अंतर सुटलं ना मग ते चांगलं दिसत नाही, धागा दिसतो मण्यांमधून. हे बघा, खूप छान अशा पद्धतीने आपल्या मंगळसूत्राला असं छान लुक आलेला आहे. तर ही डिझाईन आवडल्यास बघा, सिंपल आहे आणि सोपीसुद्धा आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण ती बनवू शकतो अशा पद्धतीची आहे. आणि घातल्यावर सुद्धा एकदम सुटसुटीत आणि मोकळं कम्फर्टेबल अशी वाटणार आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता पावसाळा चालू आहे, तर प्रत्येकाने बघा सर्दी खोकल्याचे आजार पसरतात पावसामध्ये, तर आपल्या तब्येतीची काळजी नक्की घ्या. आणि पावसाळा आहे तर इथे रानभाज्या खाण्याचा आनंद घ्या. आणि जिथे तुम्ही राहत असाल तिथे 1-2 झाडं लावण्याचा नक्की प्रयत्न करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मी खूप खूप आभारी आहे.